नमस्कार, आज आपण अक्षय तृतीयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय तृतीया हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो। अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, म्हणजे या दिवशी केलेले पुण्य, दान आणि जप याचे फळ आयुष्यभर वाढत राहते। मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपण सुख, शांती आणि समृद्धी शोधत असतो, पण अनेक वेळा आपल्याला योग्य वेळ आणि योग्य मार्ग माहिती नसतो। अक्षय तृतीया हा असा एक दिवस आहे, ज्या दिवशी केलेले चांगले कार्य कधीच वाया जात नाही। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचा परशुराम अवतार झाला, तसेच गंगा माता पृथ्वीवर अवतरली आणि महाभारत लेखनाची सुरुवातही याच दिवशी झाली असे मानले जाते। म्हणूनच हा दिवस अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो। आता प्रश्न येतो, या दिवशी आपण काय करावे? सर्वात पहिले, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची श्रद्धेने पूजा करा, घर स्वच्छ ठेवा, दिवा लावा आणि मन शांत ठेवा। दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे दान। या दिवशी अन्नदान, पाण्याचे दान किंवा गरजूंना मदत केली तर त्याचे फळ अनेक पटीने वाढते असे मानले जाते। तिसरे म्हणजे जप आणि ध्यान। ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या श्रद्धेनुसार मंत्र जप करा, यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, या दिवशी सोने का खरेदी करतात? मित्रांनो, सोने हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। अक्षय तृतीया दिवशी सोने खरेदी केल्यास घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि संपत्ती वाढते अशी श्रद्धा आहे। पण लक्षात ठेवा, फक्त सोने खरेदी केल्यानेच सर्व काही होत नाही। चांगले कर्म आणि श्रद्धा हेच खरे महत्त्वाचे आहे। जर तुम्ही मनापासून पूजा, दान आणि चांगले विचार ठेवले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल दिसेल। मित्रांनो, अक्षय तृतीया आपल्याला एक सुंदर संदेश देते की चांगले काम कधीच वाया जात नाही, ते नेहमी वाढत राहते। म्हणून या शुभ दिवशी एखाद्या गरजूंना मदत करा, आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या आणि देवावर श्रद्धा ठेवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।